नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी आजच्या दिवसातली मोठी बातमी. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी होतीये. अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी होतीये. अनिल परब, डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये प्रमुख लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळते. तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना, त्याच्यानंतर अपक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 4 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आज नेमका निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि प्रत्येक अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी होतीये. अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी होतीये. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कोणते उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत? तर संदीप गुळवे ठाकरे गटाकडून, त्याच्यानंतर ॲडव्होकेट महेंद्र भावसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून, किशोर दराडे शिवसेनेकडून आणि विवेक कोल्हे यांच्यामध्ये ही लढत जी आहे ती पाहायला मिळते. विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवार आहेत. यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, रमेश कीर काँग्रेसकडून आणि निरंजन डावखरे भाजपकडून. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर आहे. प्रत्येक पक्षानं आपली शक्ती पणाला लावली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या ठिकाणी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि भाजपकडून किरण शेलार यांच्यामध्ये प्रमुख लढत पाहायला मिळते. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये जामो अभ्यंकर ठाकरे गटाकडून, शिवनाथ दराडे, त्याच्यानंतर सुभाष मोरे, शिवाजी शेंडगे, शिवाजी नलावडे यांच्यामध्ये लढत जी आहे ती पाहायला मिळते. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, मतमोजणीला केव्हापासून सुरुवात होणार आहे? कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? वृषाली, आपण पाहतोय की मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती नवी मुंबईतल्या पार पडते आहे आणि आगरी कोळी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मतमोजणी केंद्र जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. आणि इथं आपण पाहतो की मतमोजणी केंद्रावरती मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे. जवळपास 7:30 वाजता ज्या बॅलेट पेपर आहेत ते स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात येतील आणि त्यानंतर जवळपास 8च्या सुमारास या मतमोजणीला सुरुवात होतील. पहिल्यांदा व्हॅलिड मतं कोणती आहेत आणि इनव्हॅलिड कोणती आहेत याची सुद्धा गणना केली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीची आकडेवारी जी आहे ती समोर यायला सुरुवात होईल. मात्र मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या मतमोजणी केंद्रावरती हे सगळं आजचा मतमोजणीचा कार्यक्रम पार पडतो आहे तिथला रस्ते जे आहेत ते बॅरिकेटिंग करून पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. जवळपास 500 मीटरचा पूर्णतः परिसर हा बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला आहे. उमेदवार आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत किंवा या मतमोजणी केंद्रावरती ज्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे ते शासकीय कर्मचारी असतील त्यांनाच फक्त आतमध्ये ओळखपत्रासहित सोडलं जातं आणि या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षेची व्यवस्था जी आहे ती पोलिसांनी चोखपणे सांभाळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय कोकण पदवीधर, त्याचबरोबर मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची 3 मतदारसंघांची मतमोजणी या मतमोजणी केंद्रावरती पार पडते आहे आणि आगरी कोळी सांस्कृतिक भवन या परिसरामध्ये मोठा फौजफाटा पोलिसांचा पाहायला मिळतो आहे. जवळपास 8 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये आकडेवारी समोर येईल. मात्र मुंबई पदवीधरमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपकडून किरण शेलार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांची प्रमुख लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपकडून निरंजन डावखरे, त्याचबरोबर काँग्रेसकडून रमेश कीर यांच्यामध्ये ही लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. मात्र मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व राहतं की महायुतीचं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर नाशिक